का एक बहीणच्या नात्यानं बोलतो आम्ही, एक मैत्रिणी म्हणून बोलतो, तर त्याला तीच बदले तुमचे पर्सनल मॅटर मध्ये आमचं माहित नाही आणि माझे रेकॉर्डिंग जर टाकला ताई तर मी कायदेशीर कारवाई करते. ताई तुम्ही करा, मी आता पण व्हिडिओ मध्ये म्हणते आणि काल पण म्हणले तुमचे रेकॉर्डिंग जर वाटले तर तुम्ही कायदेशीर कारवाई करा. तर संत्याला वॉर्निंग दिली वाटतं ताईनी. माझी जर नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज मला तो पुरत बावळट दलिंद्र निर्दय संत्याबद्दलच बोलायचं आहे. त्यानं खूप काही गंध मचवलेली आहे आणि खूप काही तो करत आहे. त्याच्यापाशी पुरावे आहे तर त्यानं कोर्टात जावावे, पोलीसची मदत घ्यावे आणि कायदेशीर त्यानं कारवाई करावी. तुझ्यापाशी आतापर्यंत तुझ्यापाशी पुरावे आहे तर जायला पाहिजे. त्यानं काय गंध मचवलेली बघा. तर गाय झोपले, सोनू पिलू शाळेत गेले, तुमचे जावई बापू ड्युटीवर गेले, मला आता गाडी पाठवून देते, मी पण हॉस्पिटल जाते. काळजी नका करू, थोडी तब्येत डाऊन झालेली आहे माझी. तर संत्यानं काय काय केली काल मला फोन आला ताईंचा, कोण होत्या काय होत्या सगळं सांगते. असंच का नाही, राजश्रीला मला सांगा, राजश्री बदलच आहे. आणि कोण कोण तुम्ही बोलला ना तुमचे रेकॉर्डिंग आता संत्यात वाजवतोय, कुठं वाजवतोय समजून घ्या. आणि संत्याला कोण युट्यूबर महिला म्हणजे ग्रुप आहे त्याचा, ती मदत करते त्यांना सुद्धा आहे. कोण आहे त्या ताईंच्या पुढे त्यानं स्वतःनं नाव घेतलेलं आहे, ताईनं माझ्या पुढे घेतलेलं आहे, पण मी घेणार नाही. ठीक आहे, तुम्हाला कळतच असेल कोण आहे ग्रुप, तो कोण युट्यूबर आहे ते तुम्हाला माहित. ती संत्याकडून वाटतं पुरावे गोळा करायला सांगते, तर तू गोळा कर आणि आम्हाला पाठव. तर ठीक आहे, तू पाठव, तुझा ग्रुप आहे ना तू तिथं पाठव, मला त्या ग्रुपशी काही घेणं देणं नाही. आणि ती केस सॉल्व्ह करायला आले ना जेवढे पण तुझ्याकडून मदतीला, जेव्हा माझे सगळे सिद्ध मी ठेवले पुरावे, तर माझं जेवढं होतंय ना त्या तुझ्या ग्रुपनं तू सगळे माझे तिथं जाग्यावर द्यायला पाहिजे सध्या. ठीक आहे, आणि तो ग्रुप तुम्हाला माहित आहे कोण आहे काय आहे, कळाला असेल. पण मी माझ्या चॅनलवर नाव बिलकुल घेणार नाही, कारण का ह्याच कारणीमुळे मी त्यांच्याबरोबर बोलत नव्हती. हा संत्या एवढा निर्दय आहे, आज ह्याच्या कारणी पूर्ण घर बर्बाद झालेला आहे. अरे विसरलेस का, दगड फोडत होता, ऊसतोडी तोडत होता, ती विसरलेत का? तिथनं मी काढले रे तुला, माझ्या मिस्टरांनी काढले आणि मी विसरत नाही. मी स्वतः केलेली कामं आहेत ती, त्यामुळे मी विसरत नाही. कारण मला जाणीव आहे, मला जाणीव ह्याच्यासाठी आहे की मी एवढ्या सुखात राहायचे, माझे भाऊबंध माझे आईबाप तडपडत फिरायचे तसल्या जागी, आणि मी कशी राहणार म्हणून मी तुम्हाला झोपडीतनं तिथं आणि त्या जागेतनं त्या भटकत होताना काम करत, मला ते दिवस आठवतात. मी त्यातनं तुम्हाला बाहेर काढण्यासाठी रडून पाया पडून माझ्या नवऱ्याला स्वतः पाण्यात ढकलून मी तुम्हाला तिथनं काढलं आणि तिथं ठेवलं. ती जेसीबी म्हणतोस ना त्याच्यातनं नट बोल्ट खरीदायची पण ऐपत आहे का? एक सोडून दोन जेसीबी आल्या तसं नाहीये. गावातल्यांना पण माहित आहे, सर्वांना माहित आहे, गावातल्यांना रिश्तेदारांना सर्वांना माहित आहे. आपली ऐपत आहे का एक नट तुटली तर लावायची? नावाव केलं तर विश्वास म्हणून भाव म्हणून केला होता ना. तुझ्या इतका निर्लज मला म्हणतोयस वय बहीण बहिणीची लायकीची आहे का? मी नाही टेन्शन घेत, तुम्ही चिंता नको करू. तुमच्यासाठी म्हणते मी, युट्यूब फॅमिलीसाठी माझ्या, की जय तू टेन्शन नको घेऊस. ह्याच्याबद्दल तर कधी नाही. इतक्या दिवशी म्हणत होती मी पहिली की मला लय त्रास दिलाय ह्यांच्या पुढे, मी हात पाया पडले लोकांच्या पुढे, ही गोष्ट येऊन देऊ नका, स्वतःची इज्जत जाईल आणि घर सर्व तुमच्या जावाईंना कळालं तर हा प्रपंचात तुटून जाईल. मी हात पाया पडली, संत्याचे पण पडले, ते संत्या पुऱ्या घराच्या पडली होती तरी तुम्ही ऐकला नाही. तर आज तूच करत फिरतोयस वय. मला सांगा, राजश्री होती आपल्यापाशी युट्यूबवर 5-6 महिने असतात, ठीक आहे, त्यावेळी तुम्ही बघितली राजश्रीला पण कुणी मदत केली नव्हती युट्यूब खोलण्यासाठी, नाहीतर त्याच्या चॅनलला प्रमोशनसाठी कुणी केली नव्हती. ठीक आहे, तर ही सर्व राजश्रीची मला दिलेली देण आहे, राजश्रीची देण आहे माझ्या बहिणीची. ठीक आहे, आणि हा मी विसरत नाही. जसा तू विसरलाय, तुला फुकटचं खायचं ना सवय लागली, मला म्हणतोय सोय फुकटचं. तू आता बघ आणि बघा व्हिडिओ काय काय म्हणलाय तुमच्याबद्दल पण. तर राजश्रीची देण आहे. राजश्रीला कुठल्याही युट्यूबरनं चॅनल ओपन करण्यासाठी या त्याचे प्रमोशन करण्यासाठी या त्याचं चॅनल वाढवण्यासाठी कुणीही मदत केली नाही. आणि ज्यांनी पण मदत केली होती जेव्हा आजारी पडली होती, 1000 वेळा काढून व्हिडिओ बनवलेले आहेत, 1000 वेळा मी तोंडानं माझ्या बोललेली आहे की तुम्ही मदत केली, आभार मानलेलं, तरी कुणीही कुणाला ऐकलं नाही. 1000 वेळा म्हणलेलं असं आम्ही केलं होतं, असं केलं होतं, सगळ्यांनी कुणी जी केलेत ना
तुमच्यासारख्या युट्यूब फॅमिलीनेच केलेलं. ज्यांनी व्हिडिओ बनवलेत ना, लय चांगल्या पद्धतीने व्हिडिओ राजश्री बद्दल खूप म्हणजे खूप माझ्याबद्दल व्हिडिओ बनवलेले की असं केलं होतं त्यावेळी आम्ही राजश्रीला, ती केलं होतं. तर बघा वापर कुणाचा झाला, असंच असतं. म्हणून मी ह्याच्यामुळं कुठल्या युट्यूबरच्या कॉन्टॅक्ट मध्ये जात नाही, कुणाचा नंबर देत नाही, घेत नाही. कारण का, हेच कारण असतं. पहिलं बोलतेत एक आणि नंतर ना बघताय ना तुम्ही, डोळ्यानं बघताय ना, कानानं ऐकताच आहे, मी पण बघत आहे. त्यामुळे मी म्हणते ह्याच कारणी ना मी कुठल्या युट्यूबरच्या कॉन्टॅक्ट मध्ये जात नाही. कारण करायचं एक आणि परत आपल्या नावाची बदनामी ना आपल्या नावाचं सगळं खेळखंडोबा असंच आम्ही केलं 1000 वेळा ऐकायचं नाही. त्यामुळं ना मी युट्यूबवर वाल्यापासून मी जे पण चॅनल आहे त्यांच्यापासून लांब राहते. असं नाही सगळ्यांच्याच, काही आहेत ना मला वाटतं त्यांच्यापासून लांब राहायचं, मग त्यांच्यापासून मी लांब राहते तसल्या माणसापासून. त्यामुळे ना मग फक्त माझ्या युट्यूब फॅमिलीशी मला मतलब आहे. मी ज्याला पाहिजे ना त्यालाच नंबर देते, कारण मी ओळखते चांगली. त्यासाठी ना ह्या दलिंद्र नुसता टीमचं नाव घेतं, मला ह्या महिला आहे मला मदत करते, त्या स्त्रिया करतात, मला त्या ताई लोक करते. अरे घे ना, त्या करतात ना, तर त्यांनाच घेऊन तू माझे सगळे क्लीन कर. मला जेवढं पाहिजे माझे घेतलेत ना ती द्यायचं तू. आणि ज्याला फोन करून माझ्याबद्दल बदनामी करत होता त्या स्वतः पण व्हिडिओ टाकलाय त्यांनी की संतोष होऊन आम्हाला म्हणत होता की जयश्री अशी करत होती, जयश्री तुमच्याबद्दल अशी घाण कमेंट करत होती, जयश्री तुम्हाला नकली आयडी. मला काय गरज पडली, माझं चालना झालंय, मला घरग्रस्ती वजन झालेली आहे, मला जिम्मेदारी कमी आहे का मी दुसऱ्याची नकली आयडी काढून मी त्यांना दुसऱ्या चॅनलवर मला काय ओळख आणि काय संबंध मी दुसऱ्याला हे करणं, त्यांच्या चॅनलवर त्यांना घाण कमेंट, मला काय अधिकार कुणाला बदनामी करण्याची. तुझ्यासारखं मला मोकळा वेळ नसतो ना, तू लोक खाली दिमाग आहेस, तू स्वतःचं जेवण अन्न उचलून खात नाहीस, तू पाणी नाही म्हाताऱ्याने दिलं ती डोळं काढून त्याला नाही तसले शब्द बोलतोस. त्या म्हातारी जेवतात ती लोक उठून तुला पाणी देते, तू पाणी सुद्धा पेत नाही, तू फुकट खाऊ आहेस. आतापर्यंत माझं फुकट खाऊन खाऊन तू पलाटलास, तर आता तू त्या लोकांना म्हणत होत्या, त्यांनी स्वतःहून एका मावशींना फोनवर बोलल्या, त्या युट्यूबरला हे फसवत माझ्याबद्दल बोलत होता ना, तुम्ही पण बघितलेला आहे ती व्हिडिओ त्यांनी टाकला. मग त्या मावशी म्हटल्या तुला जयबद्दल काय माहिती एवढी बोलते तू, तर संतोषनं आम्हाला सांगितलंय. तर म्हटली तो एवढा असं सांगतोय, आम्हाला कळालं हे खोटं बोलतोय. जयश्री माझी तुझी काही दुश्मनी नाही, आणि कारण मला असं हे केल्याबद्दल मी बोललेली आहे. तर त्या ताईने टाकला व्हिडिओ, तर मला खूप आनंद झाला. चला उशिरा का होईना पण डोळं उघडतेत आणि दिसतं ती असतो. तर मला सांगा, राजश्री आजारी पडली, राजश्री युट्यूबवर आल्यानंतर सगळे रिअल कहाणीला कुणी काही तिचं प्रमोशन केलं नव्हतं. ठीक आहे, राजश्रीची सत्य रिअल कहाणी बघून तुम्ही सर्वांनी त्याला मदत केली, सर्व त्याला ओळखता, आणि सर्वांनी असं विचार केला की राजश्रीला मला नंबर पाहिजे, राजश्रीला तुझा नंबर, म्हणजे राजश्रीचा सगळ्यांनी मला पाहिजे मला असं नंबर करून तुम्ही काय ताई लोकांनी कॉन्टॅक्ट केला राजश्रीला. बहिणीच्या नात्यानं, एका मैत्रिणीच्या नात्याने तुम्ही केलं. आणि बोलला काय की राजश्री, तुम्ही काय बोलणार की राजश्री असं नको करू बाळा, बाळ आहे तुझं, काय नाही, तू स्ट्रॉंग राहा, मिस्टर गेले देवानं खूप वाईट केलं, आम्हाला वाईट वाटतं, पण जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा आम्ही हाय तुझ्या पाठीशी, हाच बोलणार ना तुम्ही. असेच बोलणार ना. तर तुमचे रेकॉर्डिंग आता संध्या कुठं टाकायला लागलाय, कुठं पब्लिश करणार आहे, काय करणार आहे ते तुम्हाला सांगते. तर ते एका ताईंचं नाव घेते, सुप्रिया ताई. ह्यांनी मला का नाही खूप वेळा मी राजश्रीनं ह्यांच्याबद्दल सांगितलं होतं, ताई तुझ्यासारख्या माझ्याबद्दल ह्या सुप्रिया ताई बोलतेत, मला साडी पाठवली लाल कलरची, मला का नाही ही लय चांगल्या तुझ्यासारख्या गुण, आणि तुझ्यासारख्या बघ माझ्याकडे बहीण आहे, समज राजश्री जिथं गरज आहे तिथं मला तू उभा राहते तुला म्हणून, आणि गरज पडेल तिथं ये, माझ्या घरी राहा असं म्हणते ताई. मला साडी पाठवली. तर राजश्री गेली ना, त्याच्यानंतर ह्या ताईंची मला खूप आठवण आली, आणि ताईंची कमेंट कुठं पिन आहे राजश्रीच्या चॅनलवर बघा. तर राजश्री ताईंना मी हा कसं कॉन्टॅक्ट करणार माझी, आणि ताईने मग एका व्हिडिओमध्ये म्हटलेलं कमेंट करून ह्या सुप्रिया ताईंनी की ताई तुझी ना मला ही इंस्टाग्राम आयडी असेल तर दे, मला खूप बोलायचंय तुझ्याबरोबर. तर माझी इंस्टाग्राम नव्हती तेव्हा संध्या गायू तिथंच होती, मी खूप रडत होती, देत नाही, मला त्रास देत होती, मी पाया पडत होती ह्यांच्या सगळ्यांच्या. तर ना ह्या ताईंना मी काय केलं, ताईंना ह्याला सांगितलं की संतोष त्यांच्याकडनं नंबर घेतात ताईकडनं संध्या, आणि मला दे. त्या ताईने बघितलं, सांगितलं इंस्टाग्रामवर तुला नंबर दिलाय, अशी मी 1000 वेळा म्हणले
ह्यानं काय ह्या ताईचा नंबर दिला नाही मला, फोन नंबर, ठीक आहे, सुप्रिया ताईंचा मला फोन नंबर दिला नाही. आणि परत मला त्रास द्यायला लागले आणि मला लई वाईट वाटायला लागलं. मी कुणाला म्हणजे कोण राजश्रीच्या जवळ ह्या ताईंना मला पास करल. मी काय केलं, ह्या ताईने इंस्टाग्राम आयडी मागितलेली, मी इंस्टाग्राम ह्या ताईंच्या बरोबर ह्यांच्यासाठी खोलून ना ह्यांच्या जेवढ्या जुन्या कमेंट सगळ्या राजश्रीच्या व्हिडिओवरनं मी शोध केला. त्या कमेंटमध्ये मी रिप्लाय दिले, ताई प्लीज तुमच्या हातापाया पडते, तुमचा नंबर द्या. मी इंस्टाग्राम आयडी ओपन केले. तर ताईनी एक दिवस ते बघा देव द्यायला बसला ना, वेळ लागते पण होतं सिद्ध, ठीक आहे. त्या ताईने ना खूप दिवसानं बघितलं आणि मला मॅसेज त्यांनी बघितलं, ते आपण जॉब करते, त्यांनी बघितलं मला म्हणले हो ताई. मग इंस्टाग्राम ह्या ताईबद्दल खोललेली मी फक्त कॉन्टॅक्ट करण्यासाठी. तर आज पण मी तुमच्यासाठी कॉन्टॅक्ट करण्यासाठी तो इंस्टाग्राम आयडी ओपन केलेली आहे. युट्यूबर सोडून काय युट्यूबर आहेत ना त्यांना सोडून बाकी सगळ्या युट्यूबरना असं विचार करू नका की आम्हाला म्हणते. काही युट्यूबर तुम्हाला माहित आहे, कारण आपल्याला आपण आपल्या घरचं खातोय, आपली इज्जत आपण दुसऱ्याला ही करून आपला तमाशा मांडून नाही घ्यायचा. कारण संत्याबद्दल मला त्रास होतोय, कारण संत्या असा करतोय म्हणून संत्याचं मला सांगावं लागतं. कारण ते माझा नंबर त्यानं बंद केलेला आहे, माझे ब्लॅक लिस्टमध्ये नंबर आहेत. मग मी सांगणार कशी त्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवणार कशी. तर मी युट्यूबवरनच तो माझे व्हिडिओ सगळं बघतोय, कारण मी व्ह्यू साठी करतो म्हणून त्यानं आरोप लावलाय, तो पण सिद्ध करून दाखवते आता. तर बघा, तर त्या ताईंचा मी कॉन्टॅक्ट केलं, त्यांच्यावर बोलले. मग ते जेव्हा मला पण दुखी बघतेत ना, त्यांचा कॉल येतो, हाय हॅलो करतेत, कशा आहे ताई, तुम्ही काळजी नका करू, तुम्ही खूप स्ट्रॉंग राहताय, तुमच्या पाया पडते. जेव्हा पण तुम्ही माझ्यापाशी राहताय, तुम्ही माझी बहीण आहात, मला बोलते. तर तुम्ही बोलता तसंच मला सगळे प्रेम करतात. अरे सर्वांना प्रेम करतात तसं नाही, जेवढी व्यक्ती आहेत ना ती सर्वांना तेवढेच प्रेम करतात. तर तुला हजम होत नाही, तुला फुकट खावायस, तू फुकट मागतोस, जसं मला लुटून बसायचं ना, तू फुकट खावाय, ती ओळखलंय सगळ्यांनी. तर त्या ताईंना रात्री त्यानं फोन केला. तर जेवढे युट्यूबवरनं राजश्रीला तुम्ही बोलत होता नुसतं सांडबुद्धी द्याला की भाई तू स्ट्रॉंग राहा, बाळा माझ्यापाशी ये, ताई माझ्यापाशी ये, तुला बाळ आहे, तू नको तुटूस, नवरा असा गेलाय तर आम्ही आहे. राजश्रीला तुम्ही धीर देत होता, तिला स्ट्रॉंग बनवत होता, तिला उभं करत होता पायावर, मग राजश्री खुश व्हायची, मग त्यासाठी तुम्ही करत होता. आता तुमच्यापाशी त्यानं रेकॉर्डिंग केली असतेली, नाहीतर त्याचा नंबर असेल, तुमचा नंबर असेल राजश्रीच्या मोबाईलमध्ये, तर ह्यो काय करतोय. तर त्या ताईंना रात्री फोन लावला, जेव्हा मला नंबर 1000 वेळा मी मागितला त्या ताईंचा मला दिला नाही. कशाला पाहिजे तुला, अशी खूप असते, नको म्हणून मला दिला नाही त्या ताईंचा नंबर, ठीक आहे. आणि मला रात्री त्या ताईंना फोन करून सांगतो, बोलतो, लय 1 तासभर बोलला वाटतं. त्या बोलण्यात काय म्हणतो, मला का नाही तो ह्यांचं नाव घेतो, ग्रुप युट्यूबरचा त्या महिलांचा नाव घेतो, जेवढी पण लेडीज आहेत ना त्याला मदत करतात वाटतं, ते सगळे पुरावे मागतात माझ्याबद्दल. तर संत्या लवकर पुरावे त्यांच्यापाशी दे, तुझी महिला आहे, तुझी पण ग्रुप आहे ना, तू कुठल्या ग्रुपचा आहेस, तुम्ही ओळखता कोण ग्रुप आहे, त्या ग्रुपला पट दिशील तू सगळे पुरावे. आतापर्यंत का मन दिले नाही, एक केस चालू आहे ना ती का सॉल्व्ह केली नाही आतापर्यंत तुझ्या ग्रुप आणि तुम्ही 11 माणसं आहे ना, तुम्ही 11 माणसं सुट्टी नाही. तुम्हाला वाटत असेल की बसलेत शांत आहेत, ती असं नसतं. आणि तुम्ही पण विचारत होता त्या केसचं काय चालू झालंय, तर केस चालू आहे. केस ती आता तुम्हाला माहित आहे ती कायदेशीर होते, असं नाही की आज केलं की लगेच गरम गरम खाल्लं की हात भाजल, तसं नसतं. आणि आता केलं की लगेच रिझल्ट, असं नसतं. कायदेशीर चालू आहे आणि ही तर चालू आहे. तुला फटाफट 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 लवकर आता दुसरी पण काय काय भेटतेली, ठीक आहे. तुला असं वाटतं शांत ना, कायदेशीर येते भावा, तुझ्यापाशी कायदेशीर भावा, तू भावा नाही आता. तुला वाटत असेल बसली आहे, नाही तर चालू आहे केस, ती सॉल्व्ह करा म्हणाव. तुझी कोण कोण काय आहेस ना मदत करतात ती का सॉल्व्ह, कारण तुमच्यावर अत्याचार झालेला, रेप करण्याचा प्रयत्न झालेला, काय काय तुमच्यावर तुम्हाला मारलेलं आहे का नाही. आणि ती कसं काय आतापर्यंत तुमची केस सॉल्व्ह झाली नाही, ती चालू आहे ना, ती पहिली ती केस एक तरी सॉल्व्ह कर. तुझ्यापाशी पुरावे आहेत आणि पुरावे आहेत तर कोर्टात सिद्ध कर. आणि पोलीस, ग्रामीण पोलीस काय असेच असते, तू पैसा देत असतील, खात असतील, तसं काय तू काय कर, त्याचं आम्हाला घेणं देणं नाही. कोर्टाशी आहे, कोर्टात कुणाला कुणाशी मतलब नसतं. कोर्टात पुरावेलाच मदत असते, तिथं मदत असती, तसं नसतं. तोंडान बोललं ग्रामीण पोलीस मध्ये हो हो करतो करतो की ह्याचं पैसे जेबमध्ये ठेवायचं, तसं नसतं. कोर्ट कायदेशीर करतं. तर चालू आहे आणि आता
जी माझं केलंय ना त्याच्यासाठी पण मी उभा राहणार आहे आणि माझं मी हक्कानं घेणार आहे, ती पण कायदेशीर आणि कायदेशीर कारवाई करूनच कोर्टाकडून घेणार आहे. तुला कोर्टाची लय आवड आहे ना, तू कोर्टाकडूनच घेणार आहे. आता नॉर्मल व्यक्ती नाही तुम्ही की बसून मी बसून बोलणं करून मग तुम्हीच नाते तोडलेत कोण नाही म्हणून मग मी तुमच्यापाशी आले की नुसतं तुम्ही रेपचं चार्जेस लावता माणसावरनी, रेपचं मारायचं बेदम आणि रेपचं चार्जेस लावून टाकायचं, रेपचा आरोप लावायचं. त्यामुळे ना रेपचा आरोप लावता ना त्यासाठी ना मी कायदेशीरच करते. तुम्ही आता रिस्त तोडून तर टाकला, माझे तर तुम्ही कोण नाही. मग कुठल्या व्यक्तीला मी तुम्हाला मदत मी पण केली, माझ्या नवऱ्याची जेवढी मदत आहे, एक नट JCBचा का खरेदी करायची लायकी नाही आपली, तर एवढे वाहन ती कुठून आणले, मी तर शुद्ध माझे ठेवते, तू ठेव. आणि त्या ताईंना फोन करून सांगतो ही व्ह्यूज साठी करते. मी कुठल्या व्ह्यूज साठी केलं सांगा, त्याचा वापर मी काय केला म्हणतो, व्ह्यूज साठी करते, तिचं व्ह्यूज पडले की आमचं नाव वापर करते. अरे तुला नावात वापर दिसतोय, माझा नंबर नाही ना, तू ब्लॉक मध्ये आहे ना, तुला बोलणार कशी मी ह्याच्यावर न सांगणार ना. वापर करणार तुझ्यात एवढी तू एवढा देव माणूस नाही का अगरबत्ती घेऊन तुला ओळून तुझं नाव घेऊन मी व्ह्यूज कमवू. अरे एवढा लालच असला ना पैशाचा तर एवढा लालच असला ना पैशाचा तर मी तुला ना जी पण मदत केली ना त्यावेळी त्या माझ्या हक्काचं पैसे तुला माझ्या नवऱ्याचं मी पाण्यात डुबून आता मी कर्ज फिरतोय ना, खाण्याची आमची नाकी नळी झालेली आमच्या 3 मुलांना सांभाळायची, कधी कधी माझं घर पण चालत नाही ना, ती तुझ्यामुळं दलिंद्रा, तुझ्यामुळं तू फुकट खाऊ आहेस. तुला मी ती मदतच केली नसती, मला एवढी लालच पैशाची असली ना तर मी अशा अवस्थेत मी आज या घरात नसली असते, स्वतःच असलं असतं आणि तुला मी मदत केलीच नसती. आणि माझ्या स्वतःच्या पैशावर मला लालच झाली नाही तर मी तुझ्या नावावर काय लालच करणार. आणि जी पण आहे मी सत्याची अरे माझ्या हक्काचंच आहे ना, माझंच कंटेन आहे ना, माझं कष्टाचंच टाकते ना, मी तुझ्यासारखं फुकट खाऊ नाही ना. आता म्हणतो तेच व्ह्यूज कमी झाले की ती तशी करते. काय व्ह्यूज कमी झाले, मला काही गरज नाही. अरे तुला मदत केली त्याच्यावर माझी जेवढं माझे लुटून बसले त्याच्यावर मी ही केलं नव्हतं, लालच केला नव्हता, आता करते वे, पण माझी कायदेशीर मी घेणार. तर म्हणतो मला सांगा तुम्ही. आणि त्या ताईंना म्हणतो की ताई तुमचे मी रेकॉर्डिंग टाकू का, देऊ का. तर त्या ताई म्हणल्या कशाला, माझे रेकॉर्डिंग कशाला. तर त्याला राग आला, पहिले लय गुडी बोलला 2 तास, म्हणतोय की माझ्यापाशी पुरावे आहे मी तिथं. तर त्या ताई म्हणले अरे बहीण भावाचं नातं सुटत नाही, नात्याला नातं कधी सुटत नाही, तर मिटवी करा. म्हणतोय त्याला कोण बहीण म्हणल का बघा, आणि तुला कोण भाव म्हणल रे, विचार पण करू शकणार नाही. तुला पाया पडली तरी तुला अक्कल नाही आली, एवढं खाऊन तू फुकटचं बसलाय, तुला ती निघणार. आणि म्हणतो ताईना अजून किती व्ह्यू साठी करते. अरे असं नाही तर तू गायूच्या मागं का लागलेला आहेस, गायूला आणि ताईचं पैसे देऊन टाक. तर म्हणतो मी म्हणतोय की गायूला दे आणि तुझे पैसे घे, बघितलं का. अजून म्हणतो माझी पैसे, माझी मुलगी, आणि तू त्या बाळाचं तू हे करायला लागलायस वे, म्हणजे हीच की एक बाजार मांडल्यासारखाच की त्या बाळाचा, होय रे तू बाजार मांडल्यासारखं. त्या ताईनं म्हणतो मी म्हणलो की गायत्रीला दे आणि तू तुझं पैसे घे. अरे स्वतः पहिला अन्नखान पोटभर, माझ्या आहेत ना ती देऊन टाक स्वतः. आणि त्या पोरगीच्या नादी करतोयस आणि त्या लाईव्ह मध्ये काय म्हणतोस, तुम्ही तिच्या पैसे ठेवायचं नाही, तुम्ही ठेवा चालेल पण तिच्या पैसे नको. अरे कुत्र्याचं पिल्लू आहे का, त्याची खरीदारी करा आणि त्याची सौदा करतोस, हिथनं तिथनं तुम्ही घेतलं एवढं पैशाला तू घे. अरे तू लग्न कर, तू आपले काढ, खूप सारे मुलं पैदा कर आणि तू दे ना, तुला ज्याला द्यायचंय त्याला दान करायचं कर ना, त्या मुलीच्या नावानं का. आणि अजून तू ते पैसे मला सांगा तुम्ही. त्या ताई म्हणल्या हो का पर्सनल मॅटरचा आम्हाला माहित नाही. ताई तुमच्या घरातलं आम्हाला काय माहित आहे का, एक बहीणच्या नात्यानं बोलतो आम्ही, एक मैत्रिणी म्हणून बोलतो, तर त्याला तीच बदले, तुमचे पर्सनल मॅटर मध्ये आमचं माहित नाही आणि माझे रेकॉर्डिंग जर टाकला ताई तर मी कायदेशीर कारवाई करते. ताई तुम्ही करा, मी आता पण व्हिडिओ मध्ये म्हणते आणि काल पण म्हणले तुमचे रेकॉर्डिंग जर वाटले तर तुम्ही कायदेशीर कारवाई करा. तर संत्याला वॉर्निंग दिली वाटतं ताईनी, माझी जर तू रेकॉर्डिंग टाकायचं नाही तर रागानं फोन ठेवलंय वाटतं. आणि म्हणतो गायूला ही पैसे तिला म्हटलं की मी दे आणि घे. अजून पण त्याच्या स्वप्नात हीच आहे आणि ते ग्रुपचं. आणि काय म्हणतो मी व्ह्यूज साठी करते आणि तुला दाखवते मी व्ह्यूज साठी करते. त्या ताईनं म्हणतो जेवढे पण राजश्रीच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते
तर त्यांची मी सगळ्यांना फोन करून विचारतो आणि त्यांचे सगळे परमिशन घ्यायला लागलोय. तर मला सांगा, आता राजश्री ह्यांच्याकडेच होती ना, राजश्री होती तेव्हा तो व्हिडिओ मध्ये नाही आलास, कुठल्या ताईवर बोलते तो नाही विचार केलास, आणि कुठवर काय राजश्रीचं चाललेलं तो नाही ती राजश्रीकडे लक्ष दिलंस. आज तुम्ही जर आता एवढं तुम्ही तडपडताय ना गायत्रीच्या, का ह्याच्यासाठी तडपडताय ना, ठेवायचा नाही कोण पण येईल ना असं घ्यायचं खायचं, ती ठेवलाय ना, एवढं लक्ष जर राजश्रीच्या वर ठेवलं ना, राजश्रीचा आज हे गता झालीच नसती, सगळी तुमच्यामुळे झालेली आहे. आणि म्हणतो ताईंना की मी सगळ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जातोय आणि सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय, जसं तुम्हाला करतोय तसं विचारतोय की टाकू का तुमचे रेकॉर्डिंग. तर ताई म्हणल्या, ताई आमची एक बहीण म्हणून, एक मैत्रिणी म्हणून आम्ही बोललो, एक दुखी बहिणीसारखं म्हणून मतलब आम्ही मदत केली राजश्री, आमची काय चूक झाली आणि पर्सनल मॅटर मध्ये आमचा काय संबंध आहे. मी म्हटलं काही नाही. तर मी म्हटलं ताई आम्हाला काय माहित आहे का. मी म्हटलं तुम्हाला काय माहित नाही. तर म्हटलं तो असा म्हणतोय, तर आम्ही काय केलं असं चुकी. तर मी म्हटलं तुम्ही काय चुकी केली, काय नाही केली. तर म्हणतो मी सगळ्याला, मला सांगा मी व्ह्यूसाठी करते ना, तू म्हणतोयस ना, तर तू कशासाठी करतोयस. राजश्री असताना तू ना फोन नंबरकडे लक्ष दिलं ना, राजश्रीकडे दिलं ना, तू कशासाठी. आज राजश्रीची रेकॉर्डिंग काय गरज पडली तुला, तू कशासाठी करतोस. आता गायीवर तुझी जी तीर मारत होता निशाणा लागना म्हणून आता राजश्रीची रेकॉर्डिंग वर निशाणा मारतोयस वे. हा, दुसरी गोष्ट अजून ताईला म्हणतो, अव तिला भन महिन्याच्या लायकीची आहे का, बहीण आजारी पडलेली खाली मरणाच्या दारात होती, तर मी वरनं का नाही मी म्हणत होतो हिला नेऊया आपण दवाखान्यात, तर ती म्हणली तुमच्यापाशी पैसा असेल तर न्या जावा, हिला काय झालंय न्याचं नाही. अरे दलिंद्रा, असा विचार करून माझ्याबद्दल तू बोलतोयस ना, असं विचार करून मी पूर्ण माझी बहीण पूर्ण आजारी पडल्यानंतर आली, हा आजारी ढकलण्याचं कारण पूर्ण परिवार तुम्ही हायसा. तुमच्याबद्दल आज गायूला जेवढं तुम्ही ह्याच्यासाठी करताय ना, त्याच्यासाठी तेवढं माझ्या बहिणीचं तुम्ही लक्ष दिलं असतं ना, तर आज माझी बहीण सोडून गेली नसती. एवढी तळतळा देऊन मला घालतोयस नाही. अरे तुला मी लाईव्ह मध्ये पण बोललेली, व्हिडिओ मध्ये बोललेली, तुझ्यापाशी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे, तू कारवाई कर माझ्यावर, हे सुद्धा बोललेली ना. तू बोल, अरे तुझ्यापाशी तू खूप पुरावे आहे, तुला कोण त्या लेडीज मागतात, त्या लेडीजना देतोयस, तर तुझ्यापाशी कोर्ट आहे, पोलीस आहे, जज आहे, तू कुठंही जा, मला काही फरक पडणार नाही. मी म्हणते ना, तू जा, तू जा, पुरावे घेऊन दे. तू म्हणतोय ना, त्या ताईंना म्हणतो ताई मी ह्याच्या नावाने त्याच्या नावाने ट्रान्झॅक्शन केलेलं आहे. अरे दादा, मग तीच पुरावे घेऊन जा ना. ताई मी लवकर मला त्या ग्रुपनं ना, कोणी ते महिला ग्रुप आहे ना ह्याचा त्या ग्रुपचं नाव घेतलेलं आहे त्यानं, मी नाही घेत, ताईने सांगितलं मला. त्या ग्रुपनं वाटतं सगळे पुरावे गोळा करून पटापट माझ्याकडे दे म्हणून सांगितले वाटतं, म्हणजे त्यांच्याकडे सध्याकडून तो मी गोळा करतोय. ठीक आहे, गोळा कर, दे, आणि तुम्ही पण त्याच्याबद्दल लढा पुढे येऊन, आणि जिथं माझं सत्य होईल, जो पण मदत घेतोयस ना सगळ्यांच्या, ते तुझ्याबद्दल येऊन पुढे येतात ना, तुझी मदत करायला मला पण आनंद होतोय. कारण का त्यांच्याबद्दल तुझ्यापाशी तर काय नाही द्यायला, मग ती माझे पुरावे तिथं मी सगळे ठेवले ना, मग पड देशील का नाही, माझं जेवढं दिलेत ना ती माघारी भेटेल, मला आनंद आहे. आणि जी पण संत्याला जी पण मदत करणार आहेत, माझे पुरावे मी ठेवले, तर माझे जेवढे सिद्ध होऊन जाईल, माझे मला तिथं जागेवर पाहिजे. कारण ह्याच्यापाशी एक पुरावे नाही, काही त्याचं आहेच नाही, त्याचे पुरावे काय असणार, काही नाही, त्याचे काही नाही. तर एका पीएस साहेबचं नाव घेत होतं वाटतं, तुमच्यात कोणतरी पीएस साहेब आहे का ताई. मी म्हणलं हो आहे की ताई, काय झालं. त्याला त्या पीएस साहेबनं मागितलं, अरे त्या पीएस साहेबचं तर घर बर्बाद करून टाकलं तुम्ही. मी नाव नाही घेत बिचाराचं ना, तिच्या परिवारात, ती परिवार तुमचंच आहे ना, जी कोण आहे पीएस साहेबचं, ते तुम्ही तर बर्बादच केला त्याचा परिवार. तो आणि त्या पीएस साहेबचं नाव, तुमचं तर नाव का ते गाव पण ते विचारत पण नसेल तुम्हाला, आणि त्या पीएस साहेबचं तर संसार पूर्ण बर्बाद करून तुम्ही ठेवला, आणि त्या पीएस साहेबचं नाव घेताय वे की आमच्यात पीएस साहेब आहे, त्याला ती मागायला लागले. तर पुरावे बघा, पुरावे मागतात. कोण पीएस साहेब नाही, एक पीएस साहेब आहे बिचारा, त्याला बुडवून त्याला त्याचं घर बर्बाद केलं ह्या लोकांनी, बर्बाद. आणि दुसरी गोष्ट एक सांगते, आज ना खूप ताईंनी सांगितले रात्री, पण मला आठवण येते ना, मला दुसरी सांगा. म्हणतोय की अरे ते देऊन टाकायचं ना ताईचं पैसे, गायूला दे, आणि तिला म्हणलंय की गायूला देऊन टाकन तुझं पैसे. गायूचं मी म्हटलं ताईंना, पहिलं म्हटलं ताई तुम्ही गाईचा विषय साईडला ठेवायचा, गायू माझी मुलगी आहे, पैशाची आणि गायूची काही घेणं देणं नाही. कारण
पैशाचा व्यवहार 2-3 वर्षाचा नाही, ही 2 वर्षाची माझं बाळ आहे म्हटलं. ती बिलकुल ती लेन देन म्हणजे असं काय भाजीपाल्याचा व्यवहार नाही, तिला दे आणि घे तिचा विषय सोडून द्या. त्या म्हणल्या ताई तीच मी पण म्हणलं त्याला ती गाय सुखी आहे, सुरक्षित आहे, तुला काय घेणं देणं आहे, तू गायला कशाला घेतोयस. तर नाही, मी म्हटलं की गायीला दे आणि पैसे घे. मग गायीचं 10-15 वर्षापूर्वीचं पण तुम्ही मदत घेताय माझ्या लग्नापासून, मग तेव्हापासून गायीचा विचार केला होता, तेव्हापासून स्वतः चाललाय का गायीचा? ब्लॅकमेल करताय वे? करतोयस वे रे दलिंद्रा? आणि त्या त्यांना मी म्हटलं गायीचा विषय सोडायचा, तर पैशाचा व्यवहार तो तर पैसाचा आहे. हे का लेन त्यो न दिलंय वे? दिलंय ते पुरा ठेव. आणि मी दिलंय मी म्हणते ना, आम्ही दिलेत ना, ती पुरावी मी कायदेशीर असं नाही तोंडून बडबडून सांगणार नाही, कायदेशीर. आणि दुसरी गोष्ट म्हणतोय तुम्ही सांगा मला, म्हणतो ताईंना की तू पैसे देऊन आवताय ती लियाजा सेट मागते आणि ती वाटतं ती समोरच्या ग्रुपला पण सांगितलेलं आहे, त्या ग्रुपनं पण मला विचारलेलं. तर मी तीच म्हणते की तुम्ही मला सत्य सांगा, खरं सांगा, पर्सनल लोन कुणाला भेटते? पर्सनल लोन देतात ना, त्याला पर्सनल लोन तुम्हाला बँक काय फुकट देते का? फुकट देते का? अरे माझं पर्सनल लोन कुणासाठी काढत नाही, स्वतःच्या बायका पोरासाठी माणूस काढत नाही, तुझ्यासाठी काढले दलिंद्रा. तू सरळ नाहीस, तुझ्यासाठी मी पाया पडले, एक सोडून 2-2 JCB तुला घेऊन दिले. पहिली JCB कुणाच्या नावावर होती? दुसऱ्यांच्या नावावर होती. त्यांच्या नावावरनं पूर्ण लोन काढून हे तर तिथं हातापाया पडून माझ्या नवऱ्यानं पैसे घेऊन तुला तू पहिल्याचा JCB पूर्ण जाग्यावर क्लिअर करून, का तुझ्या नावात जागा आहे का, घर आहे, जमीन आहे का, तुला बँक बॅलन्स आहे का, तुझा बा का कोण खानदानातलं नोकरीला आहे म्हणून तुम्हाला ती नावा होईल JCB. त्यासाठी बँक म्हटली की पूर्ण पैसे भरून तुम्हाला घ्यावं लागेल. तर माझे मिस्टर त्या तिथं पर्सनल लोन काढलं आणि पर्सनल लोन आणि काही लोकांकडून काही मित्रांकडून मदत घेऊन हात पसरून पैसे जाग्यावर भरून ह्याच्या नावावर JCB केलेली आहे, ह्याच्या नावावर. मग पर्सनल लोनला तुम्ही फुकट देतात का? पर्सनल लोन तुम्हाला व्याज नाही घेणार. बँक काही ईडी आहे का? बँकमध्ये जी कामं करतात आणि बँक चालणार कशी? बँक तुम्हाला पर्सनल लोन बिना ह्याचे देतात का? बिना व्याजाचं. तर म्हणतो ताई आम्हाला व्याजासहित मागतात. अरे व्याजासहित नाही तर काय, पुरावे ठेवणार ना, व्याजासहितच द्यावं लागतं. मी भरते ना, मला अन्न खायची पंचायती होती, माझा संसार चालवायची पंचायती होती मला कधी कधी महिन्याची, की मी का तुझ्याबद्दल माझं लोन कटतंय, ह्या घर राहते ना ह्याचं भाडं कटतंय, माझं सगळं करून माझ्या मुलांची शाळेची फीस, पोट, माझ्या मुलांचं परिवार चालवणं मुश्किल आहे. पण मी तुझ्यासारखं फुकट खाऊ नये. तू म्हणतोस ना व्ह्यू साठी करते, अरे पैशाची कुणाला गरज नाही. मला 3-3 मुलं त्यांचं करिअर बघायचं आहे, 3-3 मुलं, माझा परिवार, मला ना 3-3 मुलं परिवार, माझं त्यांचं तकदीर घडवायचं आहे मला शिक्षण देऊन, आणि मला करिअर त्यांचं व्यवस्थित उज्ज्वल करायचं आहे. त्यासाठी मला पैशाची गरज नाही, कारण तुझ्यासाठी मी भुक्कड होऊन बसले. माझ्या नवऱ्याला मी पूर्ण खाली पाण्यात ढकलून दिलेलं आहे. त्या माणसाला मला मदत करण्याची गरज नाही. आणि का मी हक्काचं, मी माझ्या कष्टाचं खाते, मी कुणाचं असं मी लुटले, तुझ्यासारखं फुकट खाऊ नाही, फुकट खाल्लेलं पण नाही, खाणार पण नाही. आणि म्हणतो की ती व्ह्यू साठी करते, ती पैशासाठी. अरे तुला दिला तिथं लालच नाही आली, माझं सगळं बर्बादी करून घेतली. तर मला आता गरज आहे पैशाची, हायच ना, पण फुकट नाही. माझ्या मुलांचं शिक्षण, माझ्या नवऱ्याला मी बुडवलंय, ती वर कसं काढायचं, माझा संसार कसा चालवायचं, मला हाय ना काळजी. अरे हाय मला, म्हणून मी कामं करते. मी नाही शांत बसणारी. पहिली पण करत होती, आता पण करते आणि पुढे पण करतच राहणार. कारण का पैशाची गरज कुणाला नाही. तुम्हाला नाही पैशाची गरज युट्यूब फॅमिली मधनं तुम्ही सांगा, तुम्हाला नाही गरज पैशासाठी. कोण पण माणूस तो चॅनल खोलू, भांगलन जाऊ काढायला, या कुणाच्या घरात काम, धुणं भांडी, पण ही पण काय वाईट काम नाही, ही पण चांगलंच काम आहे. कामच आहे ना, ती पैशासाठीच करतो ना माणूस. ठीक आहे, प्रत्येक काम पैशासाठीच करतो व्यक्ती, पोटासाठीच. पैसे तर लागतात आणि मला तर खूप गरजेचं आहे, कारण शिक्षण. मग त्यासाठी मी काय तुझ्यासारखं फुकट खाते का? तू म्हणतोयस तो, आणि त्याचा अजून मनात तीच आहे, नुसतं तसलंच कचरा भरलेला. हा दलिंद्र सुधारणार नाही, म्हणतो व्ह्यूज कमी पडले तर असं करताय. काय मी काय केलं तुझ्यासारखं? लोनचं आम्हाला व्याजनं पैसे मागते. अरे लोन जा ना, बँक तुझ्या जवळ, तू नदीच्या पलीकडे गेलं तर बँक आहे, तिथं थोडं पुढे गेलं तर पोलीस स्टेशन आहे, त्याच्या पुढे थोडं गेलं की कोर्ट आहे, तुझ्या आसपासच सगळी जागा आहे. तुला वाईटतंय आज
की माझ्यापेक्षा पुरावे आहे, माझ्यावर अत्याचार झालाय, ते असं नकली आता रेपचं चार्जेस लावून तुम्ही चार्जेस म्हणते काय करूया असं त्यामुळे वेळी झालेली आहे या दलिंद्र्यामुळं ते ही लावलेला आहे आरोप. तर ती केस चालूच आहे ऑलरेडी, कारण ह्यांनी खोटा बहाणा करून काय काय तुम्हाला माहितच आहे काय केलाय. स्वतःच्या आईचे कपडे बिपडे असं स्वतः काढून पडत होती, बटणं लावायची तर ही काढून टाकायची वाटतं, तर स्वतःच व्हिडिओ सोडलेले, स्वतःच अपलोड केले, स्वतःच इज्जत मी नाही म्हणत त्यांनीच इज्जत काढलेली आहे. तर तुम्ही सांगा ती सगळं तुम्ही करत होता, तर ही पण ती तर बिना पुराव्याची तुम्ही अशी ऍक्टिंग करत होता सगळं काडाकुडी फाडाफुडीचं. तर आता एवढी सगळं म्हणतोय पुरावे असलं तर जायचं ना. तर एखाद्याच्या ताई लोक बोललेत राजश्रीला, त्यांचे का बदनामी कराय बसलायस तू. आणि ताई तुम्ही म्हटला ना रात्री की कायदेशीर कारवाई करते मी, सुप्रिया ताई तुम्ही बिंदास करा, तुमचे कुठं वाजले ना रेकॉर्डिंग, तुम्हाला वाटतंय ना, तुम्ही म्हटला तरी वॉर्निंग दिलंय त्याला मी. आणि काय काय महिलांचं नाव घेत होता ताई ते मागतेत वाटतं. अरे जा पुरावे दे, कोर्टात जा, तू कुठला PSI आण, कुठला वकील आण, कुठलेही काय आण, पण पुराव्याची खूप गरजेचं असतं. त्यासाठी कुठेही जा, जेवढं तू पुढे जाशील ना तेवढं मला बरं वाटतंय. माझा आज तळतळ्याने मी ओरडते ना, कारण फोन नंबर नाही तुझा. मी प्रत्येक जोपर्यंत तू म्हणतोस ना माझं नाव घेते, वापर करते आणि व्ह्यूज घेते, अरे तुझ्यासारख्याचं दलिंद्राचं माझ्या तोंडातून नाव पण घ्यायचं नाही. पण कसं आहे, माझे जोपर्यंत माझ्या पैसे मिळत नाही, माझे पैसे माझं जेवढं तू लुटलंयस, माझ्या नवऱ्याला मी पाण्यात खड्ड्यात बुडवलंय, तेवढं मी माझं मला परत नाही घेत. माझं चालतच राहणार, मी तुझं नाव घेतच राहणार आणि मला तू अडवून दाखव आणि तू जा, ही क्लिप घेऊन जा तुला जिथं जायचं आहे तिथं, त्यासाठी मी घेणार. जोपर्यंत माझं देत नाहीस तोपर्यंत मी घेतच राहणार. कारण का एक माणसानं कुठल्या तुम्ही 10 रुपये कुठल्या ताईंना मदत करा, रस्त्याने द्या, मी उद्या देते, भाजी कुठं गेला तर द्या, आणि दिलं नाही आणि नाही दिलं म्हणून म्हटलं तुम्हाला चिड किती येईल ना. तुम्ही सगळ्यांच्या पुढे बोलत फिरणार ना की माझं का नाही, जयश्रीनं 10 रुपये घेतलं होतं आणि जयश्री नाही म्हणून सांगितली. कसली बाई जयश्री, माणूस 10 रुपये सुद्धा 10 का 5 रुपयाच्या जागेवर 5 रुपये घेऊन बघा, त्या जागेवर 5 रुपयासाठी पण लढतो. अरे मी बोलू शकत नाही, लोन लाख रुपयात ना माझा आहे. मी आज ह्या घरात असल्या बसले, मी अशी घासत बसलेली आहे, माझं घरग्रस्ती करे बिना, मी कुठं भटकत फिरते, एखाद्या जागी सेटल झाली असती तुझ्याबद्दल, आणि तू म्हणतोयस वय मला की माझं नाव घेऊन, तुझं नाव घेऊन मला काय करोडो रुपये मिळतात वय, तुझं नाव घेऊन उलट मला त्रास नाही, मला अजून ही होतोय. आता मी अलग झाली, स्ट्रॉंग झाली, तुझं नाव जेवढं घेईन ना, कारण का मला खूप गरजेचं आहे. जेवढं तुम्ही मला रडवलंय, तुम्हाला पाया पडली होती बाबा हा गोष्ट पुढे येऊन देऊ नका, ही नवऱ्याची माझ्या खूप गरज आहे, पहिल्यापासून आपल्याला गरज होती, आता इथून पुढे पण गरज आहे. हा सोशल मीडिया आज चालेल उद्या बंद होईल, पण सोशल मीडिया जसं टिकटॉक बंद झालं तसं ही झालं तर करिअर पूर्ण बरबाद करून घ्यायचा, पण ही करू नका. नाही आम्हाला ती पैसे का तुम्ही जात होता भेटायला, तिथं देऊन येत होता, हा ती त्यांना ही लागलेली, त्यांना वाटत होतं आता ह्यांची काय गरजच नाही. अरे स्पष्ट म्हणत होते आम्ही त्याच्यावर पैसे खात होतो, तुला बघवलं नाही. अरे किती वेळा त्रास करून, म्हणजे मी त्रास करून घेत नाही, किती वेळा मी तुम्हाला सांगितलेलं रडून रडून लय. आता ही चुकलं, ही तुमच्याबद्दल नाही, आता तुमच्याबद्दल तुम्ही अनोखी व्यक्ती, मला कुणीही नाही. आता नातेवाईक तुम्ही स्वतःहून तोडले, ती लई चांगली गोष्ट झालेली आहे, तुम्ही स्वतःहून बोलले. पण आज मी तुमच्यासाठी कधीच अश्रू येणार नाही, माझ्या बहिणीसाठी येणार. बहिणीनं मला खूप तुमच्याबद्दल सांगितलेलं, तू हुशार हो, तुझ्यावर नाही तुझ्या पैशावर प्रेम आहे. तरी मी म्हटलं ही जर गोष्ट माझ्या नवऱ्यापर्यंत गेली तर नवरा पुढं लय म्हणजे लय ही करून इग्नोर करून टाकल आणि ह्यांना काय सुद्धा ही करणार नाही मदत, म्हणून मी केलं. आणि माझी बहीण अशी जाईल म्हणून काहीच माहित मला, त्यामुळे त्या कर्माच्या ह्याच्यावर मला रडू येतं की माझ्या बहिणीनं सांगितलं आणि मी का माझं डोकं एवढं तिथं लावलं नाही. मी माझ्या बहिणीनं जसं शेवट सांगितलं तसं. अरे तुमच्यासाठी मी रडणार का, तोंड पण बघणार नाही, जोपर्यंत माझा मिळत नाही तोपर्यंत मी तुमची नावं घेतच राहणार. तू म्हणतोस ना रात्री की घेते माझं नाव आणि व्ह्यूज, अरे तुझ्या व्ह्यूजला तूच घेऊन बस, कष्टाचं घेते, माझे व्ह्यूज असू कंटेंट असू माझे आहेत. आणि ज्या ग्रुपचं नाव घेतोस, ज्या महिला आहेत तुझ्याकडून प्रूफ मागते, फटाफट प्रूफ दे. आणि ताई जेवढे पण राजश्रीच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही होता, तुम्ही बोलला एक मावशी या बहीण म्हणून, या भाऊ म्हणून, तुमच्या सगळ्यांना फोन करतोय ते वाटतं, कारण ताईने मला सांगितलं. आणि मग
तो देतोय वाटतं रेकॉर्डिंग. मग तेव्हा तो कुठं झोपला होता राजश्री त्यांच्यावर तुमच्यावर कॉन्टॅक्ट करताना, तो व्हिडिओमध्ये पण येत नव्हता, तेव्हा कुठं झोपला. आणि ते सगळे पुरावे ठीक आहे, तुम्ही असं काय त्या ताई बोलल्या, ताई आम्ही काय बोलणार सांगा ना. ताई राजश्रीला आम्ही हमेशा म्हणणार तू असं कर, तू रडू नको, असेच ना. आमची गोष्ट पुढं काय कशामुळं देणार ही मला माहित नाही. म्हटलं ताई तुमचं जर टाकलेलं दिसेल तुम्ही तुम्ही म्हणताय ना कायदेशीर मी कारवाई करेन, म्हटलं तुम्ही करा, तुम्ही म्हणताय तसं. तर असा त्याला कामधंदा नाही, खाली डोकं असतं, कामधंदा नसतं. काय करू, कुणाचं करू, ते व्हिडिओ बघायचं, ती काय करते, तिला काय करू, ती काय करू, फुकटचं खाऊ. ते तसंच करत बसलेला आहे. एवढी मोठी गाडी घेऊन दिलेली आहे, त्याला उभं करतो. कारण का आपले कर्म चांगली पाहिजे, त्याला पण चांगलं व्हायला. आणि म्हणतो तू जी म्हणशील ना तिथं रेडी आहे आता. अरे तुमच्याबद्दल रडणं का मला तर. आणि 11 माणसं, तुम्ही 11 माणसं रेडी राहा आता, रेडी राहा. जी माणसांनी तुम्ही बिना कामाच्या माझ्या दिराला मारलेल्या आहेत ना, त्याच्यात रिपिस्ट पहिल्यापासूनच तो ही आहे काय आरोपी आहे. तडीपार, सातारा तडीपार आहे. तुम्ही म्हणत होता कोण आहे तो, सातारा तडीपार आहे. सदाशिव बस्सापा ढाले तो आहे ना, त्याचा फोटो पण लावलाय. आणि ती ह्यांचाच आहे, सख्या आत्तीचा मुलगा आहे संत्याच्या. तर ती सगळी आहेत 11 माणसं, तुम्ही रेडी राहायचं. आणि ही अरे मला फरक पडणार नाही, मी सांगत राहणार. कारण तुमचे कॉन्टॅक्ट नंबर नाहीत. मग तुमच्या व्हिडिओवर सोशल मीडिया आहे का, सोशल मीडियावर ह्यो उड्या मारतोय ना कुणाची नावं घेऊन. सोशल मीडिया स्वतःचे बघण्यासाठीच आहेत, स्वतःचे चॅनल चालवण्यासाठी. कोण असं सवाल करत नाही, ठीक आहे. कोर्ट पडलंय आमच्यासाठी, आम्ही हे नाही येऊ रिश्ते, आम्ही का नाही माझे पुरावे घेऊनच जाऊ कोर्टात. आणि तू पण ये, पुरावे घे तुझे. आणि तू सोशल मीडियावर जर एवढं जर होत असलं तर कोर्टाची गरज अजून म्हणते जाता कोर्टाची गरजच नसली असती. कारण तिथनं सगळं मिटवी केली असती. आणि का आपण तिकडे गेलो असतो. आणि माहित आहे कोण किती काय आहे पाण्यात, कोण वर आहे, कोण सरळ आहे, सगळं माहित आहे. म्हणून मी ह्यांच्याकडून सगळ्यापासून लांब राहते. तर तू म्हणतोस ना व्ह्यूज डोक्यातनं काढ आणि अजून घाल, बरंच आहे माझ्यासाठी. तू जेवढं करशील ना तेवढं मला डोकं पण माझं खुलतं. तू कर, ज्याला फोन करायचा आणि तू तू जिथं जायचं आहे मुलगीला माझ्या मागण्यात तिथं मी उभी आहे. आणि माझे मी कायदेशीर घेणारच आहे, कायदेशीर. मी कुणाचं युट्यूबर नाही तर कुणाच्या तुझ्यासारख्या मी ग्रुपचं नाव घेत नाही. कारण कायद्यात ती नाहीत ही देणार आम्हाला न्याय देणारा कोर्ट आहे. मी तिथून, आणि तुला वाटलं असेल बसली असेल, नाही, स्वप्नात पण विचार नको करूस. आणि तुम्ही काळजी नका करू की जयश्री त्याच्याबद्दल असं टेन्शन होईल. अशात आता बिलकुल आवड राहिलेली नाही की टेन्शन घेऊ, ह्यांच्यात नाही. बहिणीनं म्हटलं होतं डोळं खुलले नाही, बस एवढ्यावर रडते स्वतःवर, बाकी ह्यांच्यावर नाही. कारण का ह्यांना पाया पडून मी 5-6 महिने डिप्रेशन मध्ये गेली. मी रडली, मी मरीन बाबा, मी मरीन, माझी मुलं बिना आईची बापाची होतील. तरी ह्यांना दया नाही आली, हा संध्याला नाही आली. मग मी ह्यांच्यासाठी रडू का मन रडू. लोकांनी पण समजून सांगितलं, अरे एवढं नका त्रास देऊ तिला, तिच्यामुळे ही घर आहे तुम्हाला त्यांनी. अरे संध्या दलिंद्रा, तुझी ही बॉडी, तू तुझ्या पायावर चालत नव्हतास की र, आज चालतोय, त्या बॉडीवर उभा राहिलेला दिसतोय. फक्त नवऱ्याची माझी देण आहे रे. त्या माणसाला तू काय म्हणतोयस की त्याच्यावर कानूनी कारवाई झाली पाहिजे, त्याला सजा झाली पाहिजे. रेप केलंय का कुणाचं, का मर्डर तुझ्यासारखं केलेला आहे, कुणावर हात उचललेला आहे, काय केलेलं आहे. तुझ्यासारख्याला पायावर उभं केलंय, तुला चालायची लायकी नव्हती, तुझी पाय पण नव्हतं, तुझं ऑपरेशन करून उचलून ठेवलंय त्यांनी. आणि तू जिथं उस्तोड दगड फोड करत होता ना ती सोडवलंय. तुम्हाला जागेवर बसून आनंदाचे एक घास खावा. जयू सारखी रडत असती माझी बायको मरल म्हणून, तुम्हाला त्यांनी बघितलं. त्यांना तू चाललायस होय, ते हाय, सगळं हाय, पुरावे ठेवले, तू नको टेन्शन घेऊस. तू म्हणतोय ठीक आहे, त्यांना तू जेव्हा मी खरं तुला ही करीन, तू काय शिवी दिलेलं रेकॉर्डिंग असेल माझ्यापासून, तू काय काय बोललेलं ती पण आहे. आणि काय शिवी कशाबद्दल दिलेत, जेव्हा तू म्हणतोस ना तू काय दिलं नाहीस रे कोणाच्या जीवा, माझ्या नवऱ्याला अरेच्या भाषा बोलतोस. आणि आईला वडिलांना तू म्हणतोस ना शिव्या का नाही देणार, तू म्हणते तू काय दिलंस आमच्या नावावर आहे, तुझी काय मदत नाही. अरे रिश्तेदार बघतात, त्या गावात राहताना तू आण तरी कसं गोड लागतं तुम्हाला, तेवढं खोटं बोलून तुम्ही पुढे जाता. आणि शिव्या का नाही देणार, तुम्ही सांगा. चितळीची माणसं एवढं करून ती म्हणते, ती माझ्या नवऱ्याला वापस परत म्हणते. शेजार पाजाराने सगळ्यांना ऐकलंय, ठीक आहे तुमची करामत,
सगळे ऐकतात. आणि गावातल्यांना सांगते, एवढं करून माझ्या नवऱ्याला म्हणतात फोनवर, तू कुणाच्या जीवावर उड्या मारतोस? अरे त्यांच्या जीवावर तुम्ही उड्या मारला आणि त्यांना म्हणतायस उलट कुणाच्या जीवावर. आणि म्हणते तू काय नाही दिलंस, तुझा काहीच संबंध नाही, तू काय नाही दिलं, आमचं नाव आहे. मग माणसाला राग नाही येणार? तुम्ही 10 रुपये देऊन बघा ना, राग येतो का नाही? 10 रुपये दिलं की नाही म्हटलं की 10 का 100, तुम्ही किती पण नाही म्हटलं की एवढं करून माणसाला करिअर स्वतः पाण्यात टाकलेला जॉब करतात, नोकरीला असून पैसा नाही तो पाण्यात टाकल्यानं त्या माणसाला का राग नाही येणार? हायपर का नाही होणार? का नाही शिव्या देणार? शिवीची तू सोड ना, तुझ्या ग्रुपला शिवीची रेकॉर्डिंग ती कोर्ट पण येणार नाही का दिलंय? तुम्ही पण दिलेले आहेत, तसं नाही मी म्हणते माझ्या नवऱ्याने दिलेलं आहे, पण तुम्ही पण दिलेले आहेत ना, जावा. आणि का नाही का दिले ती कोर्ट म्हणत ना, येडा आहे का? त्याच्यात तुम्ही पण बोललेले आहेत की. तुम्ही काय साधू संत हाय साधू संत नाही का तुम्ही फिरणार? तुम्ही साधू संत कुणाला न बोलता फिरणारी तुम्ही. ठीक आहे, जिथं जायचं तिथं जायचं. आणि मला म्हणतोस ना, जेवढी मी आता तुला लवकर फटाफट कळत, जी डोळ्यावर तुझ्या चष्मा पण लागलेला असेल तर असा उघडून घे, लवकरच येईल. आणि तुम्ही मला काळजी नका करू. आणि जेवढे राजश्रीच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, तुम्ही बोलत होता तुमचे, आता तुम्हाला सगळ्याला फोन करतोय, सगळ्यांचे तुमचे रेकॉर्डिंग टाकतो, परमिशन घेतोय वाटतं. तर ताई माझ्याकडून ती, मी काल रात्री मला ताईंचा फोन आला तर त्यांना सांगते, ते हमेशा करतात मला की ताई माझं, मी कधी अशी व्यक्ती नाही तुमचा वापर करीन, नाहीतर तुमचे असे कुणाचंच मी वापर, मला गरजच नाही, मला गरजच नाही ताई. एखाद्याची इज्जत विकून खाल्ल्यासारखं आहे. कारण का कपडे फाडून स्वतःच्या आईला बायकोला असं फेकून खाल्ल्यासारखं. आता स्वतः एवढं केलेल्या मुलीला त्यांनी बदनामी केली, बहिणीला, मग ह्यालाच म्हणतात इज्जत. आपल्याच घरची इज्जत काढून बायकाची मुलीची पैसे कमवणं, ती त्यातली मी नाही. तुम्ही आनंदी राहा. तुम्ही जेव्हा मला फोन करायचं मन करेल करा. माझं मी हमेशा मी तुमची अपेक्षा करत असते, तुम्ही लोकांची, की मला 2 गोष्टी बोलावं, मला कुणी नाही, माझे तुमच्यातच आई बहीण भाव सगळं तुमच्यातच बघत असते मी. ठीक आहे, तर मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. दलिंद्रा लवकर जा. आणि मी काल तुला फटाफट माहीत होईल. आणि तू म्हणतोस ना बहीण म्हणण्याच्या लायकीचा नाही, तुझं नाव पण घेण्याच्या, भाव म्हणून कुठली बहीण म्हणण्याच्या लायकीची नाही. ठीक आहे, हा दिसतोय तसा नाही, तो चाबरा बसणारच नाही. चाबऱ्या काम नाही, ज्याला कामधंदा आहे, तुम्ही कामधंदा करता घरातले, तुमचे काम हे कधी होईल ती कधी होईल काम असं आहे. पण ह्या चाबऱ्याला खायचं आहे. आणि ही काय करते, मला तिथून कसं फुकट हरामाचं भेटल, ती कसं भेटल असं करतंय. अरे स्वतःची मोबाईल तू ठेवू शकत नाही, स्वतःची आयडी स्वतः देऊन टाकतोस. राजश्रीची आयडी तुझ्यापाशी ठेवली तर तू देऊन टाकलं, कुणाला पण देऊन टाकतोस, माझं नाव इनडायरेक्टली घेतोस. आणि परत तुझे मोबाईल देऊन टाकतो, तुझ्या आयडी देऊन टाकतोस. आणि आता तू मोबाईल हरवतोस, सगळं करतोस. तू मुलीच्या माग तू ती कशी सांभाळणार? कशी सांभाळणार? तू आजपर्यंत सगळं तुझं खूप काही लपवलेलं आहे, अजून काढायचं आहे, तू काढ, मग मी काढते हळूहळू. आणि म्हणतो आमच्या नावानं, अरे तू 2-3 टाकतोस, तुझ्या आईबाप निवांत बसून बघतात, टाकू दे मुलाला म्हणून. मी खोटा आरोप, खोटा सण करून मी घेणार आहे का? माझं नाही थांबणार हृदय, मी का सण करणार अत्याचार? तुम्हाला मी हातापाया पडून बी तुम्ही ऐकलं नाही. आणि दुसरी पण मी म्हणते ना, आता तुम्हाला मी फोनच करीन डायरेक्ट. कोण? राजश्रीच्या तिकड कोण आहे ती तुम्ही ओळखा. जर तुम्ही नाही ऐकला तर तुमच्यावर पण, तुम्ही मला धमकी दिली ना आत्महत्याची, आणि हा संध्या पण देतो आत्महत्याची धमकी, त्या लाईव्ह मध्ये पण दिलेला आहे, पैसे मागितलं की मी आत्महत्या करणार. अरे ती बापाचा बापाला आत्महत्या ही काही चालत नाही. तू करायचं कर, मला काय घेणं देणं, माझे जेवढे मी केले ती पुरावे ठेवून मी घेणारच. आणि ज्यांनी पण मला आत्महत्याची धमकी दिलेली ना, तुम्हाला लवकरच आता मी दाखवते. आणि तुम्ही जेवढं मी बोलते हलक्यात नका घेऊ. मी गायीबद्दल बोलते आणि बोलणार, मी तोंडात लपवलं ह्याचं मतलब हे नाही, डायरेक्ट तुमच्याकडे पण येते. ठीक आहे, तर चला, हे जे करामत खूप आहे हा बिनाकामाचा आहे. ह्याला काम नसतं, विचार करत नुसतं काय करतंय, कुठून फुकट मिळलं, कुठं काय असं असतं ह्याचं. तर तू टाक आता व्हिडिओ टाक, मला काय नाही घेणं देणं, टाक. आणि तुला कुठला ग्रुप आहे, कुठ महिला आहे काय नाव घेतोयस ना, मी नाही नाव घेणार. आणि तू ज्याला फोन लावून तू सांगतोयस ना, तो जो खरा असतो ना, तो कधी फोन ह्याला तिथे लावणार नाही, कारण तो कानूनची मदत घेणार. त्याला माहित आहे मी सत्य आहे, माझ्यापाशी पुरावे आहे, तर मी ही तिसऱ्या व्यक्तीला मी का बोलणार, मी जाणार डायरेक्ट असं म्हणतो. कारण तुझ्यापाशी काय नाही, तुझं काय नाही, तू ह्याला पाया पड, त्याला पाया पड, तिला मदत कर, तोंडी बोलून दाखवतात, पण पुराव्याशिवाय काय कानून करू शकत नाही. ठीक आहे, कायदा करायचा असला ना पुरावे,
तर हे जर त्याला मी पाया पडणार नाही आणि मला ती नाही करायची, कारण पाया पडून मला काही फायदा नाही, माझ्यापाशी पुरावे, तर मी पुढे जाऊन मी डायरेक्ट कायदेशीरच करीन. ठीक आहे, तुझ्यासारखं मी लपट इथं तिथं करणार नाही. तर चला असा करतोय हो, तुझ्यापाशी पुरावे आहे, तू जा ट्रान्झॅक्शन म्हण काही म्हण, तू जाऊन दाखव. आता इतके दिवस का बसलायस, एक चालू आहे ऑलरेडी, ती सॉल्व्ह करा, 11 माणसं हजर राहावा, बस मी येतेच लवकरच, थांब. तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी खूप वापर करते आता. ठीक आहे, धन्यवाद. आणि तुमचे वापर होणारच आहे लवकरच. बघा आता तुमचे वाजवणार आहे. आता काय राजश्री तो तवा झोपला होता, आता डोळे उघडलेत.